भूम म्हटलं की आपल्याला खव्याची आठवण येते। भूम तालुक्यामध्ये जगप्रसिद्ध असा एक खव्याची निर्मिती होते आणि त्याला आपण कुंतलगिरीचा पेढा म्हणतो। कुंतलगिरी हे जैनाचं देवस्थान आहे। सरमकुंडी फाट्यावर एसटी थांबल्या की कुंतलगिरीचा पेढा म्हणून तुम्हाला विक्री करणारे अनेक तुम्हाला दुकानदार दिसतात। हा जो खवा आहे तो नुकताच त्याला GI मानांकन सुद्धा मिळालेला आहे, म्हणजे भौगोलिक मानांकन त्याला मिळालेलं आहे। आणि हा जो खवा आहे तो एक नाविन्य पद्धतीने तयार केला जातो। भूममध्ये हा पूर्णपणे सोलारवर हा खव्याची निर्मिती होते। ती कशी निर्मिती होते ती आपण आज पाहणार आहोत। आपण सध्या भूम येथील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका आहे आणि या भूम तालुक्यातील जो MIDCचा एरिया आहे, या MIDC एरियामध्ये एक खव्याचं क्लस्टर तयार केलेलं आहे शासनाने। आमच्या पाठीमागे जे तुम्हाला सोलार पॅनल दिसत आहेत, या सोलार पॅनलचा एक जगावेगळा प्रयोग या उद्योजकांनी सुरू केलेला आहे। या खव्याची निर्मिती या सोलार पॅनलमधून जी ऊर्जा निर्माण होते ती दूध आटवण्यासाठी, हिटिंग करण्यासाठी त्या सोलार पॅनलचा उपयोग, सोलार ऊर्जेचा उपयोग केला जातो। आणि यामुळं उच्च प्रतीचा खवा तर तयार होतोच, परंतु त्याचा उत्पादन खर्च जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि पर्यावरणाचं संवर्धन पण होतं। ते पर्यावरणाचं संवर्धन कसं होतं ते पण आपल्याला यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। सौर ऊर्जेचा वापर खवा निर्मितीसाठी करण्याचा जो तुमच्या डोक्यामध्ये विचार कसा आला? पूर्वी आम्ही लाकडावरती खवा तयार करायचो, खूप वृक्षतोड व्हायची। 1 किलो खवा करायचा असेल तर 4 किलो लाकूड लागायचं। म्हणजे आता आम्ही या ठिकाणी 1 टन खवा डेली जे करतो आहोत, त्याला आता जर लाकडावरती खवा केला असता तर त्याला 4 टन लाकूड रोज लागलं असतं। वर्षाकाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडावे लागले असते, खूप वृक्षतोड व्हायची। आणि याच्या माध्यमातून एक विचार केला की आपल्याकडे जर मोफत काही असेल तर ऊन मोफत आहे आणि केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, एक शासनाच्या माध्यमातून एक विचार केला की शासन भरपूर सपोर्ट करतंय, तर आपण असा एक वेगळा प्रयोग काहीतरी करू। म्हणून आम्ही ही इंडक्शन मशीन तयार केली, पण त्याला लागणारी वीज आहे ती वीज आपल्याला परवडली नसती। म्हणून आम्ही काय केलं, 500 किलोवॅटचं सोलर सिस्टम ICICI बँकेच्या सहकार्यानं या ठिकाणी उभा केलं आणि ह्या 500 किलोवॅटमधून एक 2000 ते 2500 युनिट रोज वीज निर्मिती होते आणि त्यापासून आमचा जवळजवळ 800 ते 1000 किलो खवा रोजच्या प्रमाणात तयार होतो। आम्हाला एक आनंद आहे की वृक्षतोड न करता आणि जे शासनाने निसर्गाने जे मोफत दिलेलं आहे ते मोफतचा आम्ही वापर करतो। कुठलंही या ठिकाणी मेहनत लागत नाही, लाकडं तोडायला माणूस लागत नाही आणि हे करत असताना फक्त 2 माणसं एवढं हे सगळं प्रोजेक्ट चालवू शकतात। एवढी कमी मेहनत या ठिकाणी या प्रकल्पाला लागते। आता आपल्या भूम तालुक्यामध्ये मेन उपजीविकेचं साधन आहे ते दुग्ध व्यवसाय आहे, शेतीला पूरक धंदा आहे, जोडधंदा आहे। तर बरेच शेतकरी डेअरीला दूध न घालता, कारण त्याला डेअरीला पैसे तेवढे होत नाहीत, खव्यामध्ये जास्त पैसे। पारंपरिक पद्धतीनं जी खवा निर्मिती होते आज सध्या पण होते। आता तुमचं हे भारतातलं फर्स्ट युनिट आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतातलं फर्स्ट युनिट आहे की जे की पूर्ण सोलार सिस्टीमचा यूज करून त्याची खव्याची निर्मिती केली जाते। म्हणजे इथं लाकडाचा किंवा विजेचा उपयोग केला जात नाही, ही फार मोठी गोष्ट आहे। पूर्वी एक छोटी भट्टी असायची, एक विटाचं बांधकाम असायचं आणि त्याच्यावरती लोखंडी कढई आहे। त्या कढईमध्ये एका वेळेला 5 ते 10 लिटर दूध टाकलं जायचं। मग हे 5 ते 10 लिटर दूध टाकल्यानंतर पूर्णपणे हाताने त्याला त्या उलतऱ्याच्या साह्यानं गोटई करावं लागायची आणि ती गोटई केल्यानंतर काय होतं, दिवसभर असं अंग मेहनत करावं लागायची, धुराचा त्रास व्हायचा, त्याच्यामध्ये जाळामध्ये उन्हाळ्यामध्ये तर खूप असं उष्णता लागायची, उष्णतेमुळे तर खूप त्रास व्हायचा। आणि म्हणून आम्ही एक बदल केला की त्याच्यानंतर परत आम्ही काय केलं, गॅसच्या मशीनवरती आलो। पण गॅसच्या मशीनमध्ये धूर कमी झाला, परंतु खर्च वाढत गेला। 1 किलो खवा करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 50 रुपयाचा गॅस लागू लागला। डिझेलवरती खवा करायचा असेल तर 60 रुपये लागतात, लाकडावरती जर करायचा असेल तर सरासरी 15 ते 20 रुपये लाकडावरती खर्च येतो। परंतु या ठिकाणी सोलरवरती जी निर्मिती केलेली आहे, पूर्णपणे मोफत सूर्याची उष्णता आम्ही वापरलेली आहे आणि त्यामुळे एकदम कमीत कमी किमतीमध्ये आमचं आता खव्याचं उत्पादन होऊ लागलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा खवा आणि कमी खर्च आल्यामुळं आम्हाला मार्केटला त्याचा नफाही वाढला आणि चांगल्या क्वालिटीचा खवा या ठिकाणी मार्केटला जाऊ लागला। पूर्वी गोणीमध्ये खवा विक्री व्हायची, पार्सल व्हायची, परंतु आम्ही आता या इथून पुढे अशा पद्धतीचं खवा पॅकिंग केलेलं आहे आणि भविष्यामध्ये आता त्याचा ब्रँड करून आम्ही सगळे अशा क्वालिटीचा जो खवा आहे तो एक्सपोर्ट करण्याचा आमचा
प्रयत्न आहे. इंडक्शन मशीनवरती जर खवा करायला गेलं तर 1 किलो खवा करण्यासाठी 4 युनिट लागतात, परंतु लाईटवरती आपण MACBची जर वीज घेतली तर सरासरी 40 रुपये खर्च येतो. परंतु आम्हाला सोलरमधून मोफत वीज मिळती, त्याचे फिक्स चार्जेस आणि एवढे 20 मशीन आहेत, फक्त 2 माणसं या 20 मशीनसाठी काम करतायत, म्हणून आम्हाला मजुरीचाही खर्च कमी. आणि जर आपण लाकडावरती भट्टी म्हणलं, एक माणूस सरासरी दिवसाचा 15 ते 20 किलो खवा करू शकतो, परंतु या ठिकाणी 2 माणसं एका शिफ्टमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 टन खवा तयार करू शकतात. सध्या या पूर्ण मशीनची 4 टनाची कॅपॅसिटी आहे, परंतु आम्ही आता सोलरवरती जे जनरेशन तयार होतं त्याचा सरासरी 800 ते 1000 किलो खवा पर डे तयार करून मार्केटला नेतोय. आणि हा जो खर्च आहे, हा खर्च आम्हाला फक्त मजुरीचा खर्च आणि MACB मध्ये जे फिक्स चार्जेस असतात, नेट मीटरच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सप्लाय घेतो. गरजेप्रमाणे आम्ही जी समजा हा प्रकल्प बंद असेल तर ते MACB मध्ये वीज स्टॉक केली जाते आणि संध्याकाळी किंवा ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस MACB परत ती वीज आपण या ठिकाणी वापर करतो. त्यामुळे एकदम कमी खर्चामध्ये हा प्रकल्प चालू आहे आणि खवा निर्मिती पण होते. पूर्वी या ठिकाणी आम्ही कढईवरती खवा तयार करायचो. छोटंसं चुलवान केलेलं असायचं, त्याच्यावरती कढई ठेवायची, त्याच्यावरती खवा, त्याला मेहनत लागायची, म्हणून नंतर परत गॅसवरती खवा निर्मिती सुरू केली. त्याला खर्च वाढू लागला, त्याच्यावरती पर्याय म्हणून मग आम्ही काय केलं, एक 4-5 वर्ष रिसर्च करून एक इंडक्शन खवा मशीन तयार केली, की जी या ठिकाणी आता आपल्याला दिसते. आणि ही जी खवा मशीन आहे ही संपूर्णपणे सोलरवरती चालते. या ठिकाणी 500 किलोवॅटचं सोलर सिस्टम आहे आणि या 500 किलोवॅटच्या सोलर सिस्टमवरती अशा 20 मशीन स्वतः डेव्हलप केल्यात. सध्या भारतात इंडक्शन खवा मशीन कुठेही अस्तित्वात नाही. स्वतः आपण प्रयोग करून पूर्णपणे त्यात नाविन्यपूर्ण खव्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले आणि ही मशीन डेव्हलप करून आता संपूर्णपणे 500 किलोवॅट सोलर सिस्टमवरती भारतातील पहिला खवा निर्मिती प्रकल्प या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं पूर्वी 50 वर्षापासून या परिसरामध्ये खव्याची निर्मिती होते आणि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येही सगळीकडे भूमचा पेढा प्रसिद्ध आहे. जो पातेल्यामध्ये जर पेढा नेला जातो तो भूमचा या ठिकाणी कुंतलगिरीचा पेढा, सरमकुंडीचा पेढा, पात्रूडचा पेढा या नावाने प्रसिद्ध आहे. त्या पेढ्याला एवढी चव होती की फक्त याला अडचण अशी यायला लागली की ते हायजीन नसायचं, की स्वच्छता नसायची. त्याच्यामुळं मग आपल्याला ती स्वच्छता हे आणणं गरजेचं होतं. आणि ही जी निर्मिती होती ही संपूर्णपणे लाकडावरती निर्मिती होती. मग ते लाकडाचा धुरा असायचा, धुरामुळे त्रास व्हायचा, काम करणाऱ्याला त्रास व्हायचा, स्वच्छता नसायची. मग त्या माध्यमातून आपण काय केलं की हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं होतं. कारण का इथं दूध साठवून ठेवता येत नाही, परंतु खवा वर्षभर पण साठवून ठेवता येतो. तुम्ही या व्यवसायामध्ये कधीपासून आहात? मी तसं प्रायमरी टीचर म्हणून जिल्हा परिषदला नोकरीला होतो, पण दूध व्यवसायाच्या माध्यमातून इकडे आलो, खव्याची निर्मिती सुरू केली आणि 2012ला नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्णपणे या दूध व्यवसायात आणि खवा व्यवसायात उतरलो. परंतु सतत एक गोष्ट उणीव जाणवायची की खवा निर्मिती करत असताना वृक्षतोड व्हायची. जवळजवळ आता तालुक्यामध्ये 25 टन खवा निर्मिती, 25 ते 30 टन खवा निर्मिती होते. त्याला वर्षाला 5 लाख वृक्षतोड होत आहे. याच्यावरती काहीतरी काम व्हावं, खव्याची पण निर्मिती वाढावी, त्याचं चांगल्या क्वालिटीचा खवा तयार लोकांना मिळावा या दृष्टीने 5 वर्ष प्रयत्न करत होतो. भारतातले जेवढे रिसर्च सेंटर आहेत, CFTR आहे, म्हैसूर असेल, कर्नाल हरियाणा आहे, अहमदाबाद आहे, हैदराबाद आहे, सगळ्या संस्थेशी चर्चा करून आणि इंजिनिअरिंग कॉलेजशी चर्चा करून आम्ही याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं एक हे युनिट इंडक्शन खवा मशीन तयार केली. आणि त्याच्यासाठी वीज निर्मितीचा खर्च वाढायचा म्हणून परत त्याला आम्ही सोलर सिस्टमची दूध विकलं तर दुधाचा सरासरी 27 रुपये भाव आहे. मग 1 किलो खवा करण्यासाठी सरासरी 5 लिटर गाईचं दूध लागतं. या परिसरामध्ये सगळे गाई आहेत. मग त्या दुधामध्ये जर आपण खवा निर्मिती केली तर 200 ते 250 रुपयांनी होलसेलमध्ये खवा विकला जातो आणि किरकोळमध्ये 250 ते 300 रुपये खव्याची विक्री होते. आणि त्याचा जर आपण पेढा बनवला तर तो 300 ते 400 रुपये किलोनी पेढ्याची विक्री होते. त्यामुळं पेढ्याच्या माध्यमातून जवळजवळ 5000 मुलांना इथं रोजगार मिळालेला आहे. खव्याच्या माध्यमातून जवळजवळ 500 खवा भट्ट्या आहेत आणि त्याला दूध घालणारे 25,000 दूध उत्पादकांनाही खव्याला दूध घातल्यानंतर त्याला त्याचा दूध डेअरीपेक्षा जास्त फायदा होतोय. जी तुमच्याकडे दूध भट्ट्या आहेत, तिथं खवा निर्मिती होते,
खेड्याखेड्यामध्ये आहेत त्या. हो, प्रत्येक. तर ती करण्याची पद्धत कशी आहे? ही जी तुम्ही म्हणताय की तुमची फार स्वच्छता इथे राखली जाते, त्याच्याकडे कोणती स्वच्छता राखली जात नाही, लाकडाचा काय त्याच्यामध्ये उपयोग कसा केला जातो? त्याच्यामध्ये जी भट्टी आहे त्या भट्टीला 1 किलो खावा करण्यासाठी 4 किलो लाकूड लागायचं. अशा पद्धतीने जर तालुक्याचा विचार केला तर 25 ते 30 टन खव्याची निर्मिती डेली होते आणि या 25 टन खव्या निर्मितीसाठी वर्षाकाठी जवळजवळ 5 ते 6 लाख वृक्ष तोडली जात आहेत. ही वृक्ष वाचली पाहिजेत आणि खव्याची निर्मितीही चांगली झाली पाहिजे, ग्राहकांनाही चांगल्या क्वालिटीचा खावा निर्माण झाला पाहिजे. यासाठी आम्ही 5-6 वर्ष रिसर्च केला खावा क्लस्टरच्या माध्यमातून. शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्र असेल, राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, या शासनाच्या माध्यमातून सपोर्टिंग मधनं वेगवेगळ्या पद्धतीने भेटी देऊन आम्ही या क्लस्टरची निर्मिती केली, या प्रोजेक्टची निर्मिती केली. ICICI बँकेचं सहकार्यही या ठिकाणी या प्रकल्पाला लाभलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला फायनान्शियली सपोर्ट झाला आणि त्यामुळं आम्ही हा प्रकल्प एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवला आहे. आणि आता सध्या आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ दुबईला पण आम्ही 10 किलो एक सॅम्पल पॅकेजिंग पाठवलेलं आहे. ते पण त्यांना काही लोकांना त्याचं पास झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आमचं टार्गेट आहे की ते जे पॅकिंग आहे हा खावा पूर्णपणे गोणीमध्ये न नेता पूर्णपणे 1 किलो, 5 किलो, 10 किलोच्या पॅकिंगमध्ये तो मार्केटिंगमध्ये नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. तुमचं जे हे खव्याचं युनिट आहे याचं काय म्हणजे नाव काय याचं? ही कंपनी आम्ही सेक्शन 8 कंपनी केली, निर्मल मिल्क प्रॉडक्ट असोसिएशन. याला आम्ही खवा क्लस्टर म्हणतो. खवा क्लस्टर भूम, जिल्हा धाराशिव हे या प्रकल्पाचं नाव आहे. हे जे दूध उत्पादक आहेत ह्या दूध उत्पादकांना आम्ही एकत्र केलं, याची एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून जे दूध घेऊन येतात त्यांना पण आम्ही खवा बनवून देतो. त्यांना भट्टीवरती जरी अडचण येते, त्रास होतोय, जर त्यांना स्वतःला छोटं युनिट करण्यापेक्षा, खर्च करण्यापेक्षा त्यांनी जर दूध आणलं तर त्या जे शेतकरी आहेत, खवा उत्पादक आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी खवा बनवून देतो. असे आमचे 150 सभासद आहेत या क्लस्टरचे. तर तुम्ही आता या खर्चामध्ये बचत करण्यासाठी सोलार सिस्टीमचा वापर केलेला आहे. ती सोलार सिस्टीम तुम्ही बसून घेतलेली आहे. तर ही सोलार सिस्टीम जी आहे पण तिचं हिटिंग करण्यासाठी काय तुम्ही नवीन बदल केले आहेत? कारण असं सोलार सिस्टीमचा डायरेक्ट खवा करण्यासाठी अशी कुठलीही मशिनरी नाही, ती तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली. तर काय भानगड काय? खवा करण्यासाठी खूप मेहनत लागायची, लाकडं लागायची, गॅस वापरला, डिझेल वापरला तर खर्च वाढायचा. मग आम्ही काय केलं की ही जी मशीन आहे हे मशीन ॲक्च्युअल गॅसवरती चालत होती पहिली. पण ह्या गॅसच्या मशीनला आम्ही स्वतः मॉडिफिकेशन केलं आणि गॅसचं सगळं पार्ट काढून इथं कॉईल टाकली. आम्ही त्याला इंडक्शनची कॉईल बसवली. इथं इंडक्शन मशीन जे इंडस्ट्रियल यूजसाठी वापरलं जातं, त्या इंडक्शन मशीनचा हा जो युनिट आहे याच्या माध्यमातून एक व्हेव्ज तयार करून एक कॉईलच्या माध्यमातून हिटिंग तयार होते. कुठलाही बाहेर असं जाळ दिसणार नाही किंवा याच्यापासून कुठलाही धोका निर्माण राहील अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं मशीन स्वतः डेव्हलप केलेलं आहे. आणि आमचं पुढचं टार्गेट असेल की अशा वेगवेगळ्या मशीन आणखी डेव्हलप चांगल्या झाल्यानंतर ही मार्केटमध्ये जी खवा भट्ट्या आहेत, लाकडावरती जे खवा तयार केला जातो, त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या CMGP, PMGP, पोखरा, स्मार्ट किंवा PMFME शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना जागृत करून त्यांची मीटिंग घेऊन आम्ही अशा मशिनरी त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा जो खवा तयार होईल तो खवा आम्ही एकत्रितपणे एकाच ब्रँडमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. ही जी मशीन आहे तुमची एका कंपनीकडून तुम्ही खरेदी केली, ही गॅसवर चालत होती का? ही मशीन आहे गॅसवर चालणारी मशीन. ही गॅसवर चालत होती? गॅसवर चालत होती. मग आता तुमचा सोलारची सिस्टम करण्यासाठी तुम्ही इंडक्शन काय म्हणता त्याला? इंडक्शन हिटिंग. इंडक्शन हिटिंगचा शोध तुम्ही लावलाय आणि या मशीनमध्ये तुम्ही बदल केले. काय काय प्रयोग केले तुम्ही ते सांगा. सुरुवातीला ही मशीन गॅसवरती चालायची. मग गॅसवरती चालत असताना त्याला गॅसचा खर्च वाढत असल्यामुळे आम्ही याच्यावरती काम करत होतो की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. मग हे इंडक्शनचं मशीन तयार झाल्यानंतर घरी जे आपलं इंडक्शनची शेगडी असती त्याच पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथं त्याला कॉईल लावली, गॅसचे बर्नर सगळे काढले, कॉईल लावली आणि इथं इंडक्शनच्या माध्यमातून त्याचे व्हेव्ज तयार होऊन इथं जी पत्रा आहे हा जो आहे बेस हा एसएसचा नाही आम्ही वापरला, MS वापरला. कारण कढईमध्ये जी चव आहे ती ही चव जी आहे त्या MSच्या पत्र्या प्लेटमुळं एकदम त्या कढईला जी नॅचरल चव आहे ती चव या कढईमध्ये खव्याला निर्माण होते, त्याच्यापेक्षाही चांगली होते. आणि हा जो खवा आहे तयार केल्यानंतर आपण पूर्वीचा खवा 2 दिवस टिकायचा, तिसऱ्या दिवशी खराब व्हायचा. परंतु ह्या मशीनवरती तयार केलेला खवा बाहेर जरी टेम्परेचरला साध्या टेम्परेचरला ठेवला
तरी तो 5 दिवस राहतो आणि जर डीप फ्रीजमध्ये ठेवला -18 टेम्परेचरला ठेवला तर तो 1 वर्षभर सुद्धा खराब होत नाही. असं ह्या मशीनचं हे वैशिष्ट्य आहे. आणि हे मशीन चालवण्यासाठी एक माणूस हे 10 मशीन चालवू शकतो. एवढी ही मशीन चालवायला सोपी आहे. या मशीनला काय म्हणतात? हे जे आहे ते इंडक्शन खवा मशीन आहे. अशा प्रकारचे 20 युनिट आम्ही तयार केलेले आहेत. आता दूध घेतल्यानंतर सुद्धा 2 प्रकारे आम्ही त्याचं संकलन करतो. एक दूध थंड करण्याचंही युनिट आहे, बल्क कूलरच्या माध्यमातून दूध थंड केलं जातं. आणि दुसरं इथं आहे, एकदा दूध आल्यानंतर ते 500 लिटर दूध त्या ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि ते दूध गरम करायचं आणि परत त्या मशीनच्या माध्यमातून प्रत्येक मशीनमध्ये 40 लिटर दूध टाकून ते दूध आपण त्याच्यापासून खवा तयार केला जातो. एकदा 40 लिटर दूध टाकल्यानंतर 1 तासामध्ये त्या दुधापासून खवा तयार होतो. 8 ते 8.5 किलो खवा तयार होतो. ही मशीन चालू केल्यानंतर अशी विशिष्ट गतीने फिरते आणि पर मिनिट किती त्याचे फेरे होतात ते तुम्हाला माहिती असेल. त्याचे सुद्धा तुम्ही काय प्रयोग केलेले असतात, ते काय प्रयोग आहेत आणि त्याचे कशासाठी केले ते प्रयोग? तर याच्यामध्ये काय व्हायचं, पूर्वी ही जी मशीन आहे गॅसवरती ज्यावेळेस चालवायची त्यावेळेस 1 मिनिटाला 50 टर्न या मशीनच्या भांड्याची यायची. हे 50 टर्न होते, परंतु एवढे फास्ट स्पीडने चालायचं की त्याच्यातलं दूध उकळण्यासाठी त्याला वेळ पण लागायचा आणि खवा एकदम सॉफ्ट व्हायचा. त्याला एवढी टेस्ट येत नव्हती. मग परत आम्ही त्याच्यामध्ये बदल करीत करीत परत 25 टर्नवरती आणले आणि आता ती मशीन आम्ही फक्त 15 टर्नवरती आणून सगळे प्रयोग करून ठेवले की आता फक्त 1 मिनिटाला 15 टर्न येतात, येडे येतात. आणि त्याच्यामुळं खव्याचं जी स्ट्रक्चर आहे एकदम रवाळपणा तयार झाला. आता पूर्वी ह्या मशीनवरती ज्यावेळेस आम्ही आणली त्यावेळेस हे 50 टर्न लागायचे, फास्ट स्पीडने चालायची. परंतु आता ह्या मशीनमध्ये एवढे बदल केले की आता फक्त या मशीनवरती आता ह्या मशीनला 25 टर्न तयार होतात आणि ही जर मशीन बदलली तर फक्त 1 मिनिटामध्ये फक्त 15 येडे येतात. पण या मशीनवरती जो तयार झालेला खवा आहे तो खवा एकदम रवाळपणा आणि चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार तयार होतो. तो खवा बाहेर जरी टेम्परेचरला ठेवला 5-5 दिवस काही त्याला खराब होत नाही. आणि ह्याच्यापासून होणारे जे प्रॉडक्ट आहे, पेढा आहे, कुल्फी आहे, जामून आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचे तयार होते. फेरे कमी केल्यानंतर टेम्परेचर तेवढंच राहतं, परंतु फेरे कमी केल्यामुळं काय होतंय की हा जो खवा आहे आपण हाताने ज्यावेळेस घोटही करीत होतो त्यावेळेस फास्टमध्ये आपल्याला हाताने असं हलवावं लागायचं. परंतु हे फेरे कमी केल्यामुळं दुधाचं जे उत्कलन आहे ते उत्कलन फास्ट होऊ लागलं आणि तो जो खवा आहे तो एकदम मऊ खवा होण्याच्या ऐवजी एक त्याला रवाळपणाची जोड आली. एक चांगल्या क्वालिटीचा खवा तयार होऊ लागला, त्याला टेस्ट पण चांगली आली आणि ब्राऊन खवा तयार होऊ लागला. जो त्या मशीनवरती जो खवा तयार होतो तो खवा या ठिकाणी तयार झाल्यानंतर हा थोडासा एकदम ब्राऊन कलरमध्ये खवा तयार होतो. आणि हा जो खवा आहे हा एकदम रवाळपणा आहे, ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते असं एक आपण त्याला मराठीमध्ये बागऱ्या म्हणतो, एकदम रवाळ खवा म्हणतो याला. तर याच्यामुळं काय होतं, याची जी गोडी आहे ही गोडी चांगली येते. ह्याच्यापासून पेढे चांगल्या क्वालिटीचे तयार होतात, जामून चांगले होतात, कुल्फी चांगली होते. खवा जर बेस चांगला असेल तर मिठाईमध्ये सगळ्यात मिठाया चांगल्या होतात. त्यामुळे या खव्याला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याची वीज निर्मिती होते तेवढी वीज तर तुम्हाला लागत नसेल आणि ही जी वीज तयार झालेली आहे त्याचा वापर खवा निर्मितीसाठी करण्यासाठी तुम्ही काय चेंजेस केले, कसं करता? ह्या विजेपासनं आम्ही जो आता खवा तयार करतो इंडक्शन मशीनवरती खवा निर्मिती होते. जर समजा आता आज समजा बंद असेल, एखाद्या दिवशी काही कारणास्तव समजा दूध आलं नाही किंवा दुधाचं उत्पादन कमी असेल तर जर हे प्रोजेक्ट जर बंद राहिला तर या ठिकाणी वीज निर्मिती बंद होत नाही. ही वीज निर्मिती आम्ही नेट मीटर घेतलेला आहे. नेट मीटरच्या माध्यमातून MSEBमध्ये स्टॉक केली जाते. ज्यावेळेस आपल्याला पाहिजे संध्याकाळी आपण वापरू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी किंवा त्या वर्षामध्ये कधीही आपण त्या विजेचा वापर करू शकतो. त्यामुळं एकही युनिटचं या ठिकाणी नुकसान होत नाही. आणि हे सोलर सिस्टम करताना आम्ही असे वेगवेगळे 4 मॉडेल आहेत जेणेकरून बाकीच्या सर्वसामान्य लोकांनाही करण्यासाठी सोपं पडावं. ज्यांना एखाद्या शेतामध्ये वीज निर्मितीचं खवा निर्मिती करायची असेल त्याला एक खालचं मॉडेल आहे. ज्याला एखाद्या उद्योजकाला इंडस्ट्रीमध्ये खवा किंवा प्रोजेक्ट लावायचा असेल, सोलर निर्माण करायचं असेल त्याच्यासाठी इंडस्ट्रीवरती ते केलं जातं. एखाद्याला घरावरती करायचं असेल तर घरावरचं पण मॉडेल तयार केलं आहे. एक मुक्त गोठा पद्धत आहे, शेळ्या मेंढ्या किंवा जनावरांसाठी मुक्त गोठा पद्धत करायची असेल तर त्याच्यासाठी हे मॉडेल केलेलं आहे. सोलरमध्ये पण आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून युनिक असं मॉडेल तयार करून या 2 एकरच्या परिसरामध्ये या जागेचा भरपूर आणि 100% यूज करून या ठिकाणी आम्ही हे खवा निर्मिती करतो. निसर्गाची देणगी आहे, त्याचा आपण जास्तीत जास्त आम्ही वापर करतो आणि कुठलीही हानी न होता कमी पैशामध्ये कमी मेहनतीमध्ये आम्ही आमच्या खव्याचं उत्पादन करतो.